नमस्कार श्रोते हो, श्री स्वामी समर्थ. आजपासून चालू होणाऱ्या अधिक मासामध्ये विष्णूपूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणं अत्यंत फलदायी असतं. हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित मानला जातो, म्हणूनच याला पुरुषोत्तम मास म्हणतात. या काळात जप, तप, दान, पूजा यांना विशेष महत्त्व असते. व्रत, पारायण, गीतावाचन असे या महिन्यात केले जाते. आता जाणून घेऊया अधिक मासात करावयाची व्रते. या महिन्यात दिवसातून एक वेळेसच जेवण करावे आणि जेवताना उठू नये. 2. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा नियमितपणे लावावा. हा महिना त्यागाचा महिना मानला जातो, म्हणून त्यागाला खूप महत्त्व आहे. 4. या महिन्यात रोज विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे. 5. या महिन्यात कोणत्याही एका आवडत्या पदार्थांचा त्याग करावा. 6. या महिन्यात मुलगी आणि जावई यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात, म्हणून जावयाला तुपात तळलेले 13 अनारसे आणि तुपाचा दिवा दान करावा. 7. अधिक मासात होम हवन केल्यास त्याचे फळ अनंतपटीने मिळते. 8. या महिन्यात पुरणाचे दिंडे म्हणजे धोंडे करून नातेवाईकांना भोजन देतात. या दिंड्यांना धोंडे असे देखील म्हणतात, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना देखील म्हटले जाते. 9. अधिक महिन्यात पोथी वाचन, सत्संग किंवा अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी त्याचे उद्यापन करावे व यथासांग नैवेद्य दाखवा. 10. उद्यापन करण्यासाठी देवाला पुरणाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला भोजन आणि दान दक्षिणा द्यावी किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला भोजन देऊन दक्षिणेसह शिधा द्यावा. 11. संपूर्ण अधिक मास पत्रावळीवर जेवण करावयाचे आहे, ताटामध्ये जेवण करावयाचे नाही. हा देखील नियम तुम्ही पाळू शकता. तर मित्रांनो, अधिक मासात ही व्रते श्रद्धेने केल्यास आध्यात्मिक लाभ मिळतो असे मानले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.